नीट UG 2026 परीक्षा पेपर फुटीच्या निषेधार्थ अभाविपची धुळ्यात तीव्र निदर्शने। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शाखेच्या वतीनं नीट UG 2026 परीक्षा रद्द होणे, पेपर फुटी व परीक्षा प्रक्रियेतील गंभीर अनियमितता ही अत्यंत दुर्दैवी आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारी बाब आहे। या घटनेच्या निषेधार्थ धुळे शहरात जय हिंद महाविद्यालयासमोर अभाविपतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली। अभाविपने नीट UG 2026 परीक्षेशी संबंधित समोर येत असलेल्या पेपर लीक तसेच परीक्षेची गोपनीयता आणि विश्वासार्हतेबाबत निर्माण झालेल्या गंभीर प्रश्नांवर चिंता व्यक्त केली। विविध माध्यमातून नॅशनल टेस्टिंग एजन्सी तसेच तपास यंत्रणांकडून समोर येत असलेल्या माहितींमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी व पालकांच्या मनात परीक्षा व्यवस्थेच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नीट UG 2026 परीक्षा रद्द करण्यात येणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। विशेष म्हणजे 2024 मध्येही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होणं अत्यंत निराशाजनक आहे। प्रवेश परीक्षांच्या शुचितेशी आणि विश्वासार्हतेशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही। परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका किंवा त्यासंबंधित माहिती काही लोकांपर्यंत पोहोचत असेल तर तो केवळ परीक्षा व्यवस्थेवर आघात नसून वर्षभर परिश्रम करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी अन्याय आहे, असं अभाविपने स्पष्ट मत मांडलं आहे। केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे की या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय यंत्रणांकडून निष्पक्ष व वेळबद्ध चौकशी करण्यात यावी, तसेच यामध्ये दोषी आढळणारे परीक्षा माफिया, संबंधित व्यक्ती आणि कोणत्याही स्तरावर सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी। तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत नॅशनल टेस्टिंग एजन्सीने संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता ठेवत विद्यार्थ्यांसमोर व पालकांसमोर वस्तुस्थिती स्पष्ट करावी। या आंदोलनात अभाविप धुळे शहर मंत्री कुमारी मयुरी जाधव, शहर सहमंत्री हर्षल शिरसाट, मनीष कुलकर्णी, मनीष भोसले, मयुरी ढिवरे, केदार जोशी, जयेश मोरे, जगदीश औरंगे, चिन्मय शेळके, ईशान काकडे, गौरव जोशी यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते। नमस्कार, मयुरी जाधव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धुळे शहर मंत्री। नुकतेच पार पडलेल्या नीट परीक्षेतील पेपर फुटी या प्रकरणाबाबत लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न हे उद्ध्वस्त होताना दिसून येत आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या घटनेचा तीव्र निषेध करते व आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करते। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।